चला तर मंडळी, आज आपण बस स्टँडवर, गाड्यावर किंवा स्टेशनवर जसे खारी शेंगदाणे मिळतात ना, अगदी तसेच खारी शेंगदाणे घरच्या घरी बनवूया. तर करायला खूप सोपे असतात आणि आपण आता जर उन्हाळ्या सुट्टीमध्ये कुठं फिरायला जात असेल तर हे सोबत घेऊन गेलं तर खूपच छान. आपल्याला बसमध्ये बसल्या बसल्या किंवा ट्रेनमध्ये बसल्या बसल्या सुद्धा खाता येतात आणि बाहेर खूप महाग भेटतात ही खारी शेंगदाणे आणि करायला खूप सोपी रेसिपी आहे. तर अगदी अर्ध्या तासामध्ये अर्धा किलोचे शेंगदाणे होऊन जातात खारी शेंगदाणे. तर काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे घ्यायचे, सोलापुरी मोठे शेंगदाणे घ्यायचे याच्यासाठी किंवा कुठलेही मोठे शेंगदाणे, फक्त साईज मोठी घ्यायची शेंगदाण्याची. आणि इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि अर्ध पातेलं पाणी घेतले, त्याच्यामध्ये 6 मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे. तर मीठ भरपूर टाकायचं आहे, त्याच्यामुळे शेंगदाण्यामध्ये मीठ पूर्णपणे आतपर्यंत उतरतं. आणि आता हे उकळत्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. जोपर्यंत शेंगदाण्याला सुरकुत्या पडत नाहीत वरच्या सालीला, तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर मधून चेक करायचं की आपले शेंगदाणे शिजलेत का. तर अशा प्रकारे बघा, वरच्या बाजूला सुरकुत्या पडल्यासारखं झालेलं आहे. तर आता समजून जायचं की आपले शेंगदाणे चांगले तयार झालेत खारी शेंगदाण्यासाठी. तर बघा तुम्ही जवळून, तुम्हाला अशा प्रकारे हे शेंगदाणे दिसत आहेत. तर त्याच्यानंतर काय करायचं, गॅस बंद करायचं आणि पाण्यातून ही काढून शेंगदाणे चाळणीमध्ये ठेवायचं. पाणी पूर्ण निचरू द्यायचं हे शेंगदाण्याचं. आणि त्याच्यानंतर आपणाला पाणी सुकल्यानंतर ह्या शेंगदाण्याचं कॉटनच्या कपड्यावर याला सुकत ठेवायचं फॅनच्या खाली. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं सुकत ठेवायचं. आता चाळणीमधून असं काढल्यानंतर पाणी पूर्ण खाली जातं आणि शेंगदाणे कोरडे होतात. नंतर कॉटनच्या कपड्यावर अशा प्रकारे सुकवत ठेवायचं. उन्हामध्ये घालायचं नाही, याला फॅनखाली जर फक्त 10 ते 20 मिनिटं असं सुकवत ठेवायचं आहे. सगळे पातळ पातळ पसरून घ्यायचे, म्हणजे कुठेही शेंगदाणा आपला ओला किंवा असं राहणार नाही, त्याला पाणी शोषून पूर्ण सुकलं पाहिजे त्याचं पाणी. त्याच्यानंतर अशा प्रकारे बघा, सुकल्यानंतर असा कलर आलेला आहे शेंगदाण्याला. तर कढईमध्ये मीठ टाकायचं, खडे मीठ असेल तर खूपच छान, तर नसेल तर बारीक मीठ टाकायचं. आणि त्याच्यानंतर हे जे सुकलेल्या शेंगदाण्याचे बिया आहेत त्याच्यामध्ये टाकायच्या, थोड्या थोड्या टाकायच्या, अगदी एकदमच टाकायचं नाही. आणि सतत मध्यम आचेवर, आपल्याला जास्त फास्ट गॅस करायचा नाही. फास्ट गॅसवर केल्यावर काय होतं, शेंगदाणे आतपर्यंत भाजले जात नाहीत आणि वरच्यावरच भाजले जातात आणि आतून पूर्ण कच्चे राहतात. त्याच्यासाठी काय करायचं, मध्यम आचेवर आपल्याला हे शेंगदाणे सतत हाताने, म्हणजे उलटण्याच्या साहाय्याने परतत राहायचे. आपला हात बंद अजिबात ठेवायचा नाही. सारखंच परतत आपल्याला शेंगदाणे अशा प्रकारे फुटाणे तयार होतात. एखाद्या शेंगदाण्याची साल निघत असेल तर समजून जायचं की आपले फुटाणे तयार झालेत. असं उडल्यासारखे होतात बघा शेंगदाणे. आता ह्याच्यामध्ये काही शेंगदाणे उडल्यासारखे झालेत, म्हणजे त्याचे 2 भाग झालेले आहेत आणि जे असं हलवतानाच त्याची वरची साल निघत आहे बघा, म्हणजे इथपर्यंत आपणाला हे परतत राहायचं आहे. तर खमंग शेंगदाणे तर तयार झालेत. खारे शेंगदाणे एकदम बाहेर जसं गाड्यावर भेटतात अगदी तसेच तयार झालेत. करायला खूप सोपी असते ही रेसिपी. प्रवासामध्ये सोबत आपल्याला असले तर खूप छान खायला. घरच्या घरी बाहेर विकत जर घ्यायला गेलो तर 20 रुपयेमध्ये फक्त 20 ते 25 शेंगदाणे भेटतात. तर अशा प्रकारे परतत मी सगळेच अर्धा किलोचे खारी शेंगदाणे बनवून घेतलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप थोडे थोडे शेंगदाणे टाकून अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पूर्ण शेंगदाणे माझे परतून झालेले आहेत. जोपर्यंत शेंगदाणे असे उरलेले नसतात किंवा वरची साल, की तर बघू शकता आतमध्ये तुम्ही शेंगदाणे असे उरल्यासारखे झाले आहेत काही, तर समजून जायचं की आपले इथं फुटाणे खारी शेंगदाणे तयार झालेले आहेत. तर अशा चाळणीच्या साहाय्याने आपण काय करायचं, मीठ परत त्या कढईमध्ये टाकायचं. आणि हे जे मीठ आहे नंतरसुद्धा आपण वापरू शकतो केकसाठी किंवा आपण परत शेंगदाणे आपल्याला बनवायचे असतील तर परतसुद्धा आपण हे मीठ आपण डब्यात भरून ठेवायचं, नंतर आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे कोण केलेलं आहे आणि घरच्या घरी खारी शेंगदाणे बनवले आहेत तर खूप छान होतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. करायला तर खूप सोपे आहेत, एकदम परफेक्ट असे खारी शेंगदाण्याची रेसिपी झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की